ज्या नेत्याच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे ते आमदार उत्तमराव जानकर आपल्यासोबत आहेत. आमदार साहेब, गड आला पण सिंह गेला, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, राजकारणामध्ये गड सिंह असं काही नसतंय. ही भूमी लढाऊ आहे आणि या भूमीमध्ये जे आम्हाला अपेक्षित होतं त्या पद्धतीनं सगळं आता एका दुसऱ्या आमच्याच चुकीमुळं त्या जागा गेल्या. पण त्याही ठिकाणी कोणीतरी त्यांचा प्लॅन आम्हाला माहिती होता आणि म्हणून इथं 2 गट माळीनगर होते. जिथं जीवनचा मतदान आहे धानोरे गाव बोरगाव गटामध्ये होतं. निवडून आणायचं असतं तर आम्हाला शेप जागेवरती किंवा अर्जुनदादांना इथं यशवंतनगर होतं, फोंडशिरस होतं. तरी आम्ही ठरवलं की त्या ठिकाणी लढू आणि चांगल्या पद्धतीनं लोकांनी त्या ठिकाणी निकराची झुंज दिली. पण पैसा आणि सत्तेपुढं त्या ठिकाणी लोकांना टिकावं लागला नाही. काय वाटते? नाही, काय बाकी मुद्दे काय नाही. त्याला दडपशाही आणि पैसा या 2च गोष्टी या निवडणुकीतल्या मुख्य माध्यम होतं. आणि तरी एकही जागा गेली नसती. ज्याही जागा गेल्या त्या आमच्या कार्यकर्त्यांच्या चुकीमुळं किंवा त्या ठिकाणी आमच्या तडजोडी व्यवस्थित होऊ शकल्या नाहीत म्हणून गेल्या. नाहीतर दुसरं काय कारण असायची त्याला काय हे नाही. सगळ्या जागा आल्या असत्या. अगदी ती दहेगावची सुद्धा जागा आली असती. पण तिथं कार्यकर्त्यांनी थोडं पैशाच्या आणि दडपशाहीमध्ये थोडीशी दबली. त्यामुळं थोडासा 500-600 मताच्या फरकानं गोंधळ झाला. काल त्याच निकालानंतर माझ्या आमदारांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली, दारुड्या म्हणून संबोध केला. काय उत्तर असेल तुमचं? नाही, आता ही जी जागा आली होती एक आणि त्यावेळेला टीका करतोय. अजून 8 मोजायच्या होत्या. त्यामुळं मोजल्यानंतर कोण दारुडा आहे, कोण गांजावाला आहे, कोण आपोवाला आहे, कोण चरसवाला आहे आणि कोण वाळूमाफी आहे हे सगळं लोकांना माहिती आहे. त्यामुळं तुझ्या तोंडून सांगून काय करायचं आहे. इथं जी या तालुक्यामधल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे आणि त्यामुळं त्याच्या टीकेला उत्तर देणे इतपत काही हे नाही. एक जागा आली म्हणजे तालुका आला असं होऊ शकत नाही. कालच्या निकालानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिथं पराभव झाला त्याची जबाबदारी मी स्वीकारतो असं सांगितले. काय सांगतात? नाही, नक्कीच त्या ठिकाणी आम्ही म्हणजे यामधून खूप काही शिकण्यासारखं आम्हालाही मिळालं की लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हालाही ॲक्टिवेट व्हावं लागणार आहे. लोकांच्या अनेक अडचणीचा त्या ठिकाणी म्हणजे ज्या आहेत त्या ठिकाणी उभं राहावं लागणार आहे. हा तालुका स्वाभिमानानं जगावा, त्याला प्रतिष्ठा मिळावी आणि इथल्या माणसाला कुठल्याही समस्येला आम्ही त्या तात्काळ उपलब्ध व्हावं हा संदेश ज्या 1-2 जागा आमच्या गेल्या त्यातून आम्हाला मिळालेला आहे. नाही असं नाही आणि तो आम्ही स्वीकारलेला आहे. यापुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही लोकांमध्ये 5 वर्ष काम करू. आता 4 वर्ष निवडणुका नाहीत पण 4 वर्ष काम करू आणि पुढच्या निवडणुकीला सामोरं जाऊ. आमदार साहेब, एक मोहिते पाटील जानकर युतीचा फायदा झाला असेल की तोटा झाला असेल, काय नेमकं विश्लेषण आहे याबाबत? अनेक चर्चा सध्या समाज माध्यमावर आहेत. नाही, काय विरोधामध्ये जे लोक असतात, पण माझं मत आहे की असं काय फायदा तोटा ह्याच्याही पलीकडं की या तालुक्याला पुढं नेण्याच्या विचारानं आणि नाही म्हटलं तरी हे सगळे घटक एकत्रित येण्यामुळं तो फायदाच झाला. काय नुकसान असायची काय कारण नाही. पण त्याच्याही पलीकडं काय लोक कायम विरोधाच्याच बाजूचे मानसिकतेचे असतात आणि कोणाला तरी विरोध पाहिजे असतो आणि ती मानसिकता कायम राहते. मी जवळजवळ 30-35 वर्ष विरोधामध्ये लोक असतात आणि ते चालत राहतं समजा.